मुरेश्वर विश्वनाथ प्रधान BA LLB राहणार सांताक्रूज यांचा श्री साईबाबांबद्दल अनुभव. सन 1910 मेच्या अखेरीस मी शिर्डीस पहिल्यांदा गेलो. प्रथम दर्शनीच कोणीतरी सिद्धपुरुषाच्या समोर मी उभा आहे असे माझ्या मनात ठसले. पहिली भेट फारच आनंददायक होती. बाबास त्याच वेळेस परत जाण्याविषयी विचारताच असे उद्गार काढले की आपण काय रानात आहोत, 2-4 रोजांनी जाऊ, मी बेसंगती येईन. पहिल्या प्रथमच 7-8 दिवस ठेवून घेतले. त्या खेपेस दुसऱ्या दिवसापासून बाबा माझ्याकडे पाहून म्हणत की माझे अर्धांग दुखत आहे, ते निर्जीव झाले आहे. काही हरकत नाही, अल्ला मिया यातून बरे करील. पण त्या बोलण्याचा त्या वेळेस मला काही एक बोध झाला नाही. शिर्डीहून परत आल्यावर असे दिसले की बाबा बोलत होते. त्याच दिवसापासून माझी मातोश्री पॅरालिसिसचा फिटानी फारच आजारी होती. मी मुंबईस पोहोचलो त्याच क्षणी बाबांच्या पायाचे तीर्थ व त्यांची उदी ही मातोश्रीस दिल्याबरोबर तिच्या दुखण्याचे भयंकर स्वरूप बदलून त्याच रात्री तिच्याविषयी काळजी करण्याचे काहीच कारण नाही अशी सर्व मंडळीची खात्री झाली. ती त्या दुखण्यातून बरी झाली व त्यानंतर 1 वर्षाने शिर्डीस बाबांच्या दर्शनाचा लाभही घेऊन आली. वरील हकीकतीवरून बाबा कसे सर्वज्ञ व सर्वसाक्षी होते आणि त्यांच्या उदीत आणि चरणतीर्थात काय शक्ती आहे त्याची खूण मला पक्की पटली. त्याच खेपेस एकदा बाबांच्या जवळ नानासाहेब चांदोरकरांचे 2 पुत्र व मी असताना बाबा त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा उच्चार करू लागले. काही वेळ स्वतः तोंडाने मंत्रोच्चार केल्यावर मजकडे पाहून म्हणतात की काय बोलत असावे रे. त्या दिवशी बाबांनी हांडी स्वतः शिजवण्यास चटविली होती व बाबांनी सर्व मंडळीस बाहेर काढून नानासाहेबांचे बापूस व मला अशा फक्त 3घासच जवळ राहू दिले होते. ती हांडी शिजत असताना पाहण्याची मोठीच मौज वाटे. तेथे माझे लक्ष लागलेले होते. 1-2 वेळा बाबांनी जणू काय हळू गायन स्वरात गुणगुण करीतात तसा पुन्हा मंत्रोच्चार केला व 3ऱ्या वेळी अगदी मंदकडे रोखून पाहून स्पष्ट म्हणू लागले. काय रे, काय म्हणावे? श्रीराम जयराम जय जय राम. एवढे म्हणताच माझे सर्व शरीर जणू काय एकदम झोपेतून जागे होते त्याप्रमाणे होऊन मी काही एक न बोलता एकदम बाबांच्या पायावर मस्तक ठेविले व त्या विधीत माझे प्रेमाश्रीच्या पायावर पडले. बाबा गप्प राहिले व दुसऱ्या गोष्टीकडे आम्हा 3घांचे लक्ष लावू लागले. तरी पण चांदोरकराचा दुसरा चिरंजीव बापू ह्याने मला विचारले की अहो, एकाएकी तुमचे डोळे भरून येऊन तुम्ही बाबांच्या पाया का पडला? मी त्यास सांगितले की काही वेळाने सांगेन. श्री माऊलीने स्वतःहून माझ्या दीक्षेची मला जाणीव देऊन तिची रात्रंदिवस कशी जागृती असावी याची मला सूचना दिली व हा सर्व प्रकार किती कौतुकाने बाबांनी केला हे पाहून त्या 2 मुलांस फारच आनंद वाटला. त्या 7-8 दिवसांच्या दरम्यान ठिकठिकाणचे रंजलेले गांजलेले लोक शिर्डीत बाबाजवळ येत होते ते आम्ही पाहिले व त्या सर्वांनी निगा बाबा आपल्या मुलाप्रमाणे करून त्यांची रवानगी कशी करीत असत हेही आम्ही पाहत असू. त्याच खेपेस गुरुवारी दुपारी बाबांनी मला लेंडीवर नेले. बापू हेही बरोबरच होते. बाबांनी त्यांच्याबरोबर काही धान्याचे दाणे आणले होते व मजकडून त्या जागेवर दाणे पेरविले. या प्रकार पाहण्यास लेंडीवर बरीच मंडळी जमा झाली व काही मंडळीने घागरीतून पाणी आणून पेरलेल्या जागी ते शिंपू लागले. ही वेळा बाबांची लेंडीवर येण्याची नव्हे, पण बाबा मुद्दाम या
पेरणीकरिता लेंडीवर अकाली आले असे म्हणू लागले. ही लेंडीची जागा हल्ली बाबांच्या संस्थान इष्टेटीत सामील झाली आहे आणि तेथे हल्ली संस्थान कमिटीने आमराई लावली आहे. याच लेंडीच्या जागेवर बाबांनी सन 1918च्या मे महिन्यात सकाळी लेंडीवरून मंडलीस नित्यप्रमाणेच रवाना केल्यावर काही मिनिटांनी मला परधान अशी हाक मारून लेंडीच्या दिव्याच्या ज्योतीजवळ उभे राहून काही आशीर्वादात्मक प्रकार केला. तो त्या वेळच्या काही मंडळींनी पाहिलाच आहे. त्याचा अर्थ तेव्हा जरी स्पष्ट कळला नाही तरी तुझ्यावर जरी आकाशही कोसळले तरी घाबरू नकोस अशा तऱ्हेचा तो असावा असे आता मला वाटू लागले आहे. सदरहू पहिल्या भेटीच्या आठवड्यात एके दिवशी बाबांजवळ बसलो असता बाबाने अब्दुल यास हाक मारली व म्हणाले, धुनीतली चिलीम आण. त्याने चिलीम बाबांजवळ देताच बाबा त्याच्यावर संतापले व स्वतः चिलीम दुरुस्त करू लागले. श्री साईबाबा कोणतीही गोष्ट स्वहस्ते करू लागले म्हणजे ते इतक्या नाजूक रीतीने व कुशलतेने करीत असत की ते त्यांचे कृत्य पाहण्याची मोठी मौज असे. बराच वेळ ती साफ केल्यावर मस्कडे पाहून म्हणाले, भाऊ ही पहा आता कशी चांगली दिसते, नाहीतर त्याने आणली तेव्हा कशी वेडी वाकडी होती. मी धीर करून म्हणालो, बाबा ती आपण स्वतः केलीत म्हणून इतकी चांगली दिसते. बाबा म्हणाले, मी नाही व ही नीट केली, ही त्वा मला दिली. मी हसत म्हणलो, बाबा मी केव्हा आपणास ही दिली? ते म्हणाले, अरे आज 6 वर्षे झाली त्वा दिलेली चिलीम मी ओढतो. असे म्हणल्यावर मी स्तब्ध झालो व श्रीस नमस्कार केला. पण त्या सर्व संभाषणाचा खुलासा अजून मला झाला नाही. त्याच खेपेस दुपारच्या वेळी एके दिवशी बाबा जवळ असताना एकाएकी आकाश भरून आले व 10-15 मिनिटात जोराचा पाऊस पडू लागला. पाऊस पडते वेळी माझ्या मनात असे आले की धरून 1-2 दिवसाच्या बोलीने मी येथे आलो व बाबा तर घरी जाण्याची परवानगी देत नाहीत. पाऊसही जोराचा सुरू झाला. नदीला आता नाव असेल परत जातेवेळी काय स्थिती होईल कोण जाणे असे प्रपंचिक विचार माझ्या मनात येत आहेत. तोच बाबा आकाशाकडे पाहून म्हणत, अरे अल्लाह अभी बरसात पूरा कर, मेरे बाल बच्चे घर जाने वाले हैं, उनको सुख से जाने दे. असे बोलताच पाऊस हळूहळू कमी झाला व तत्क्षणी माझ्या मनाची खात्री झाली की आपले अंतस्थ विचार बाबा स्वरित करतात. अर्थात परत येते वेळी आम्ही तिघे म्हणजे बापू व मी फार सुखात प्रवास करून पंजाब मिळणे अगदी अशक्य होते तरी ती पंजाब मेळ त्याच दिवशी मनमाडास आम्हास मिळाली व त्वरित मुंबईस आलो. त्यामुळे श्रीचे तीर्थ व उदी वर सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या मातोश्रीस पोहोचवून तिचे भयंकर दुखणे बरे झाले. मी ज्या दिवशी घरी परत आलो त्याच रात्री माझ्या मेहुणीस स्वप्न पडले की आमच्या घरी एक कफनी घातलेला व डोकीस फडका बांधलेला फकीर आला आहे. सकाळी स्वप्न ऐकल्यावर मी तुझ्या संगती येईन असे बाबा जे बोलले होते त्याची मला आठवण झाली व त्या स्वप्नाप्रमाणे आमच्या बरी बाबा खरोखर आलेच आहेत अशी सर्व प्रकारे दिवसेंदिवस खात्री होऊ लागली. या पहिल्या बाबांच्या भेटीची आठवण झाली म्हणजे माझे अंतःकरण बऱ्याच कारणांनी भरून येते. खरोखर जगातील सर्व सुखे संतसह वासाच्या सुखाच्या खालीच अशी माझी दिवसेंदिवस खात्री होत चालली आहे व खरा संत ओळखण्यास आपल्यावर संत कृपा झाली पाहिजे असे वाटू लागले आहे. श्रीच्या समाधीजवळ उभे राहिले असता आपण श्रीच्या हयातीत जसे उभे राहत
होतो तसाच भास अजून होतो. मशिदीत बसलो म्हणजे तेथील धुनी वगैरे सर्व देखावा पाहून साईबाबा आपणाजवळ बसलेले आहेतच असा आनंद होतो. म्हणूनच ज्यांच्या हातून श्रीची त्या त्या जागेवर अर्चन भक्ती घडते ते खरोखर पुण्यवान असे मी समजतो. व काही काही वेळी ज्यांना श्रीच्या हयातीत शिर्डीचे दर्शन घडले नाही व ज्यांनी श्रीची लीला कर्णोपकरणी ऐकून तेथे येऊन जी त्यांची प्रखर भक्ती दाखवितात ती पाहून संतांचा कव्हाही अंत होत नाही अशी खात्री पडते. श्रीराम जय राम, जय जय राम. मुरेश्वर विश्वनाथ प्रधान यांच आलेले अनुभव. नाना तऱ्हेचे लोकांचे नाना तऱ्हेचे विचार असावयाचेच. आम्ही शिर्डीत जाऊ लागल्यापासून आमच्यापैकी काही आप्तवर्मात चिकित्सा होऊ लागली की काय हे लोक हिंदूचे देवधर्म सोडून मुसलमानाच्या नादी लागले आहेत. त्याच्या पाया काय पडतात, सदोदित बाबा बाबा काय करतात अशी आमच्या पश्चात निंदेची सुरुवात झालीच होती. अशी बाबांची खरी जाणीव झाल्यापैकी एक बाई आम्हाकडे राहावयास आली होती. तिने आमचे येथे रात्री स्वप्नात आमच्या ओटीवरून आमचे देवघरात एक पांढरी कफनी घातलेला फकीर जाताना पाहिला व स्वप्नांतच विचार करू लागली, हा फकीर एकदम असा यांचे देवखोलीत कसा शिरला. म्हणून ती देवखोलीकडे गेली. पाहते तो तेलंगी महादेव भटजी देवाची पूजा आटपून बाहेर निघून गेले. स्वप्नांतच ती बाई विचार करते की मी मुसलमान फकीर आत जाताना पाहिला व तोच इसम बाहेर पडताना मला पूज्य ब्राह्मण कसा दिसला. व लगेच ती बाई जागी झाली व स्वप्न सर्वात सांगू लागली. स्वप्नाचा अर्थ काय तो करण्याची काहीच गरज नाही. संतांचे जे प्रेम भक्तांवर तेच इतरांवर कसे असते त्याचा हा स्पष्ट दाखला आहे. कारण ह्याच बाईस पुढे आपल्या मुलाबाळासह श्रीच्या समाधीचे दर्शनाचा सुयोग घडून आला. सन 1910 नंतर श्री सद्गुरूचा महिमा हळूहळू सर्व हिंदुस्थानाभर फैलावत चालला. सन 1915 सालाच्या सुमारास मुंबई इलाख्यातील मोठ्या शहरापैकी असे एकही शहर बाकी राहिले नव्हते की जेथे श्री माय माऊलीची लीला जाहीर झाली नव्हती. त्या सुमारास मुंबई हायकोर्टात एकदा एका प्रसिद्ध वकिलाने दुसऱ्या एका वकिलाचे अंगावर म्हणजे पेंडंट रूपी असलेल्या श्रीच्या मिनिएचर तस्वीरीस हात लावून सहज विनोदाने म्हणले की त्यांना काय हो, केस आरंभ करताना जरा बाबांच्या तस्वीरीकडे पाहिले म्हणजे केस त्यांच्यातर्फे झालीच. कर्मधर्म संयोगाने श्रीने पेंडंट धारण करणाऱ्या वकिलास एक टाकाऊ कामात स्वरित वश दिले. श्री माय माऊली कौतुक लिहावे तितकेच थोडे. हुबळीचे सुप्रसिद्ध श्री सिद्धारूढ स्वामी महाराजांच्या काही प्रेमळ भक्तांनी त्यांच्या लीला पोथी रूपाने प्रसिद्ध केल्या आहेत. तो ग्रंथ वाचून पाहता त्यात एकही अध्याय असा सापडत नाही की ज्यात श्री साईबाबांच्या दरबारात व त्यांच्या भक्तमंडळीस वेळोवेळी घडून आलेले चमत्कार व अनुभवाचे दाखल्याप्रमाणे हुबेहूब दाखले नाहीत. मात्र श्री साईबाबांच्या भक्तापैकी बहुतेकांनी त्यांचे पदोपदी आलेले चमत्कार व अनुभव टिपून ठेवले आहेत असे मात्र अजून दृष्टीस येत नाही. हे तरी श्री साईबाबांच्या पूर्ण फकीरीच्या बाण्याचे एक लक्षणच आहे असे म्हणावे लागते. श्री साई बाबा संबंधी गणपतराव ताम्हाणे यांनी ऐकलेली एक गोष्ट. बाबा म्हणतात, काका मी लहान होतो, जालनावरून लांब जात होतो. जाता जाता मला आंब्याचे एक झाड लागले. त्या झाडावर सुंदर फळे पिकलेली होती. काही खाली पडली होती. मी म्हणले, काय हो सुंदर फळे आहेत. एक फोडले तर त्यात किडे, दुसरेही तसेच. अशी 3-4 फोडून पाहिली सर्व सारखी.
एक बुवा आला, त्याला विचारले, हे रे असे काय? तो म्हणाला, त्याची फळे कोणी खात नाहीत, वाईट आहेत. मग मी लोहाराकडे गेलो, तेथून खिळे आणले व त्या झाडाला ते टोकून त्यात भरले. पुन्हा काही दिवसांनी मी त्या वाटेने परत आलो. मग पाहतो तर फळे लय गोड, सगळे खाऊ लागले. एवढी गोष्ट सांगितल्यावर 10-5 मिनिटांनी 2 इसम पददर्शनाला आले. त्यांना बाबा म्हणाले, एकाची मुले जगत नव्हती, एकाला 4-5 मुलगे होते. ते दुष्ट होते, बाबालाही मारीत, बंदे भांडणे करीत. दोघांनी बाबांना आपली हकीकत सांगितली. बाबा म्हणाले, अल्लाह अच्छा करेगा, गरीबों का अल्लाह मालिक. 5-6 महिन्यांनी ते पुन्हा आले. ज्याला मुलगा होत नव्हता त्याला मुलगा होऊन 4 महिन्याचा होता आणि दुसऱ्यांचे मुलगे चांगले निवडले असे ते म्हणू लागले. महाराजांचा उपदेश पुष्कळदा तुटक वाक्यांच्या रूपाने असे. त्या तुटक वाक्यांचा खरा बोध ताबडतोब होत असे नाही. कित्येक वेळा ती वाक्ये उच्चारल्यानंतर कित्येक महिन्यांनी किंवा वर्षांनी अशी परिस्थिती उत्पन्न होत असे की ती वाक्ये जणू काय रामबाण औषधासारखी लागू पडत असत. त्या परिस्थितीच्या वेळी महाराजांच्या प्रेरणेने ती वाक्ये एकदम डोळ्यापुढे येऊन त्यापासून अत्यंत हितकारक परिणाम होत असत आणि तसे अजूनही होतात. अशा तऱ्हेचा एक अनुभव खाली देत आहे. एकदा 2 गृहस्थ ज्यांचा परस्पर स्नेह पुष्कळ वर्षांचा जुना होता, त्यांच्या थोडा बेबनाव झाला. त्यांचे कारण असे, त्यापैकी एक गृहस्थ त्या दुसऱ्या गृहस्थाकडे गेले असता त्या दुसऱ्या गृहस्थाचा काही कारणामुळे क्षोभ झाला आणि ते आपल्याकडे आलेल्या मित्राला टाकून बोलले. ते बोलणे आलेल्या मित्राला अत्यंत लागले आणि ते ताबडतोब आपल्या घरी निघून गेले आणि घरी गेल्याबरोबर त्या दुसऱ्या गृहस्थाकडे आपला मुनीम पाठवून त्यांच्याकडे असलेली आपली काही पुस्तके ताबडतोब परत मागून घेतली. ते दोघेही गृहस्थ माझे स्नेही असल्यामुळे दोघांचीही गऱ्हाणी माझ्याकडे आली आणि त्या वेळेला मला महाराजांनी काही वर्षापूर्वी उच्चारलेली 2 वाक्ये एकदम आठवली. या दोन्ही गृहस्थांचा महाराजांवर पूर्ण विश्वास असल्यामुळे मी त्यापैकी एक वाक्य त्यापैकी एका गृहस्थाला सांगितले व दुसरे वाक्य दुसऱ्याला सांगितले. चमत्कार हा की त्यांनी ती वाक्ये ऐकल्याबरोबर त्यांच्या मनाचा शोम नाहीसा होऊन ते पूर्ववत एकमेकाचे स्नेही झाले. जे गृहस्थ टाकून बोलले होते त्यांना जे मी महाराजांचे वाक्य सांगितले ते येणेप्रमाणे, तू कोणाला बरे बोलू नकोस, वाईट बोलू नकोस. तू कोणाला वाईट बोललास तर मला दुखणे येते. यावरून अर्थात माझ्या ज्या मित्राला मी हे वाक्य सांगितले त्यांना असे पटले की आपण जे मित्राला टाकून बोललो ते फार अयोग्य केले आणि असे केल्याने आपण आपल्या जुन्या मित्रालाच दुखवले, असे नव्हे तर महाराजांना सुद्धा दुखवले. अर्थात असे टाकून बोलणे वर्ज्य केले पाहिजे. यावरून असाही बोध ठसतो की सर्व भूतमात्रामध्ये महाराज भरलेले आहेत आणि कोणाच्याही व्यक्तित्व दुखवणे म्हणजे त्यांना दुखवणे आहे. माझ्या दुसऱ्या मित्राला मी जे बाबांचे वाक्य सांगितले ते असे, आम्ही लोक असे आहोत की भांडू तर एकमेकाच्या उरावर सुद्धा बसायला कमी करणार नाही, पण आम्ही कधीही एकमेकाला बिछडणार नाही, म्हणजे सोडणार नाही. या वाक्यावरून माझ्या मित्राने बोध घेतला तो असा की आपले जुने मित्र आपल्याला नुसते टाकून बोलले एवढ्याचमुळे आपण त्यांचा संबंध तोडायला तयार होऊन आपली पुस्तके त्यांच्याकडून ताबडतोब मागवून घेतली, हे फार अयोग्य केले.
आणि असे वर्तन महाराजांकडे कधीही रुजू होणार नाही. एकंदरीत दोघांनाही आपापल्या कृतीबद्दल पश्चाताप होऊन ते पुन्हा परस्पर स्नेही बनले. फकीर पीर महम्मद उर्फ बडे बाबा किंवा फकीर बाबा यांना नागपूर मुक्कामी गेल्या जानेवारी महिन्यात देवाज्ञा झाली हे कळविण्यास आम्हास वाईट वाटते. हे माळेगावचे राहणारे, यांचा मूळ पेशा फकिरीचा. सन 1909 साली हे शिर्डीस येऊन राहिले. ते नव्या चावडीत राहत आणि त्यांना मशिदीत येऊ देण्याविषयी हुकूम मागितला तरी महाराज देत नसत. त्यांनी चावडीत बसावे आणि किताब म्हणजे कुराण पढत राहावे असा नेहमी हुकूम होत असे. अशा तऱ्हेने काही महिने गेल्यावर महाराजांनी त्यांना मशिदीत येण्याची परवानगी दिली. महाराजांच्या दरबारात फकीर बाबांना मोठा मान देण्यात येत असे. सकाळच्या न्याहारीच्या वेळेपासून दुपारचे जेवण होईपर्यंत फकीर बाबांचा मुक्काम मशिदीत असे. न्याहारी व जेवण या दोन्ही प्रसंगी महाराजांच्या शेजारी बसवून घेऊन आपल्या हाताने त्यांना खाण्याचे पदार्थ देत असत. एरवीही कोणी काही भेट किंवा फळे महाराजांपुढे ठेवल्यावर महाराज त्यातील भाग प्रथम फकीर बाबास देऊन नंतर इतर मंडळीस वाटीत असत. आपल्या भक्तास शिक्षण देण्याच्या ज्या महाराजांच्या विशिष्ट पद्धती होत्या त्यातील फकीर बाबांची शिर्डीत वास्तव्य व त्यांच्याशी महाराजांची वागणूक एक महाराजांचे साधन होते. या साधनापासून पुष्कळ बोध घेण्यासारखा होता व त्यांचे विवेचन आम्ही पुढे स्वतंत्र लेखाने करणार आहोत. रा हरे रामकृत अभंग. चला चला उठा उठी साई बाबांच्या राऊटी, न लगे मृदंग टाळ कुटे कर्म कटकट. नको पूजा अर्चा काही, वाट न पुष्प फळा पाही, दक्षिणेची गरज नाही मागे सद्भाव. रस्तोरस्ती भेटी होती जन आम्हा ते फसविती, नाक तोंड दाऊ सांगते रहा सावय. मना येई काकुळती म्हणून दत्त बोलविती, खेद नका आणू चित्ती हरी रामाचा. श्री हरी सीताराम दीक्षित हे श्री साई समर्थाचे दर्शनास गेल्या वेळी निघालेले बाबांचे बोल. डेट 9/2/11. कोण आले? रात्री आलास का? सकाळी फेरी करीत असताना धूल भेटीच्या वेळी. देख लेंगे अल्लाह मालिक है. परसाकडून परत येताना. पूजेच्या वेळेस. सगळे मिळेल पण वखत लागेल. द्रव्य घेऊन गेला. त्याच्या पाठीमागे 10-12 लोक गेले. एकाने त्याचा डावा खांदा मोडला. पुढे त्या खांदा मोडण्याला एकीकडे नेऊन त्याला फाशी दिले आणि आपले द्रव्य त्याच्याकडून घेतले. या गावात फकीर व मी असे दोघेच होतो. मी लहान होतो. गावातले सगळे लोक रुईला जाऊन राहिले. मग फकीरांनी 10 गाड्या आणविल्या. रुईचा लोकांनी निरोप पाठविला की पाहिजे तर 1-2 गाड्या घेऊन जा. ते आले नाहीत. मग फकीराने सांगितले की गाड्या परत घेऊन जा. मग मी एकटा सावलविहिरीला सगळ्या गाड्या घेऊन गेलो.